पशुवैद्यकीय रोगनिदान प्रयोगशाळा नारायणगावच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर, सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अहिल्यानगर जिल्हा, आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शर्यतीच्या बैलांमध्ये वापरण्यात येणारे स्टिरॉइड्स याची माहिती घेत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण शर्यतीच्या बैलांमध्ये जे स्टिरॉइड वापरले जातात त्याची माहिती घेतली. दोन प्रकारचे स्टिरॉइड्स असतात. पहिलं असतं कॉर्टिझोन, जे शरीरातच तयार होतं, आणि दुसरं असतं ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स. तर त्याच्यामध्ये शरीरात तयार होणारं जे आहे टेस्टेस्टेरॉन, याच्याविषयी आपण चर्चा केली होती. तर टेस्टेस्टेरॉन हे शरीरात तयार होणारच हार्मोन आहे, ते ॲनाबॉलिक स्टिरॉइड आहे, आणि ते शरीरामध्ये बैलाच्या टेस्टिकल्समध्ये म्हणजे वृषणामध्ये, अंडाशयामध्ये तयार होत असतं नैसर्गिकरित्या. आता याचं काम काय आहे तर टेस्टेस्टेरॉन ते बैलाची जे स्नायूंची जी घनता आहे किंवा स्नायूंची डेव्हलपमेंट चांगली करतं. दुसरी गोष्ट जी ऊर्जा आहे किंवा जे नर हार्मोनचं जे काम आहे, ऊत ज्याला म्हणतो बैलाला, ते वाढवण्याचं काम हे टेस्टेस्टेरॉन करत असतं. आता बरेचसे गाडा मालक हे वरून इंजेक्शनद्वारे, जे माणसामध्ये टेस्टेस्टेरॉनचे इंजेक्शन्स वापरले जातात, ज्याचे गोनॅड्स म्हणजे जे नर इंद्रिय आहेत याची वाढ कमी असते, किंवा ज्यांच्यामध्ये टेस्टेस्टेरॉन हार्मोन कमी झाल्यामुळं सेक्शुअल प्रॉब्लेम येतात, त्याच्यामध्ये हे इंजेक्शन्स वापरले जातात. तेच इंजेक्शन उदाहरणार्थ सुस्टेनॉन, टेस्टिव्हिरॉन, अँड्रो हे बैलामध्ये इंजेक्शनद्वारे देतात. आणि एक समज आहे बुवा की ह्याच्यामुळं बैल फायदा होतो वगैरे. तर फायदा बिदा काही होत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याचा डोस आणि बैलाचा डोस वेगळा आहे, दोन्हीची शरीरं वेगळी आहेत, आणि त्याचे जे उलट साईड इफेक्ट त्याचे बरेच आहेत. साईड इफेक्ट पहिला म्हणजे असा आहे की हे इंजेक्शन ऑइल बेसमध्ये असतं. हे दिल्यानंतर जिथं आपण इंजेक्शन देतो तिथे सूज येण्याची शक्यता असते, तिथं इन्फ्लमेशन चालू होतं. दुसरी गोष्ट, त्या बैलाची जी स्किन आहे ही हळूहळू तेलकट व्हायला लागते. त्याच्यावर असे स्केल्स असे खपल्या बिपल्या थोड्या मायक्रो ह्याच्यामध्ये पडायला सुरुवात होतात. दुसरी गोष्ट, बैलाचा मूड चेंज होतो. मूड चेंज म्हणजे काय, बैल एखाद्या वेळेला अगदी गरमी दाखवणार, घाटात जाणार आणि तिथे गेल्यावर शांत होणार, किंवा कुठल्या क्षणाला कुठला रिॲक्शन देईल हे सांगता येणार नाही. त्यामुळे तो मूड स्विंग ज्याला म्हणतो तो प्रकार याच्यामध्ये होऊ शकतो. दुसरी गोष्ट, बैलामध्ये तांबड्या पेशींचं प्रमाण या इंजेक्शनमुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं, आणि ह्या तांबड्या पेशी ज्या वेळेला रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात तर याची गुठळी तयार होऊन कुठंतरी रक्तवाहिनी ब्लॉक केल्यामुळे बैलाला पॅरालिसिस होण्याची शक्यता असते, किंवा ही गुठळी जर हृदयामध्ये एखाद्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन अडकली तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते, आणि बैल जागेवर दगावण्याची शक्यता असते. अजून पुढचा भाग म्हणजे याच्यामध्ये हे जे वापर आहे याच्यामुळे लिव्हरला सूज येते. लिव्हरला सूज आल्यानंतर मग एकूणच सर्व जे पचन संस्था आहे, भूक लागणं वगैरे आहे, याच्यावर सुद्धा परिणाम होतो. तिसरा महत्वाचा याचा जो ड्रॉबॅक आहे, पल्मनरी ऑइल मायक्रो एम्बोलिझम, म्हणजे हा जो प्रकार आहे या टेस्टेस्टेरॉन इंजेक्शनमुळे असे बारीक बारीक हवेचे बुडबुडे तेलकट हे असे तयार होतात आणि त्या फुफ्फुसामध्ये जाऊन ते अडकतात, आणि त्यामुळं मग पुन्हा बैलाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. याची ॲलर्जी पण येऊ शकते. तर हे सगळे त्याचे दुष्परिणाम आहेत. आणि जर टेस्टेस्टेरॉन काय आहे, हे पुरुष हार्मोन आहे, याचं प्रमाण जर शरीरामध्ये वाढलं तर जे रिव्हर्स हार्मोन आहे, ज्याला इस्ट्रोजन म्हणतात, स्त्री हार्मोन, हे शरीर तयार करायला चालू करतं. आणि मग एकदा स्त्री हार्मोन वाढायला सुरुवात झाली की बैलामध्ये गायीसारखे बदल व्हायला हळूहळू सुरुवात होती. म्हणजे जसं माकड हाड जे आहे ते गाड्याच्या बैलाचं चुचकुळं असतं,
तर ते रुंद व्हायला सुरुवात होती गायीसारखी, किंवा जो त्याचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आहे तो आपोआप हळूहळू कमी व्हायला लागतो. तर अशा प्रकारचे दुष्परिणाम या इंजेक्शनचे दिसतात. तर आता आपल्याला टेस्टोस्टेरॉन तर आवश्यक हार्मोन आहे, त्याच्याशिवाय बैलामध्ये ऊर्जा तेवढी तयार होणार नाही, बैल पळणार पण नाही. मग हे नैसर्गिकरित्या आपल्याला बैलामध्ये कसे वाढवता येईल याविषयी आता आपण चर्चा करूया. तर बैलामध्ये जर नैसर्गिकरित्या टेस्टोस्टेरॉन वाढवायचे आहे तर याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे त्याचा आहार. जास्त प्रमाणात टेस्टोस्टेरॉन तयार होण्यासाठी आहारामध्ये प्रथिन, प्रोटीन आणि एनर्जी म्हणजे ऊर्जा याची गरज आहे. तर प्रथिन हे सर्वसाधारणपणे कुठल्या कुठल्या चारा पिकांमध्ये किती टक्के असतं हे मी तुम्हाला सांगतो, म्हणजे काय खायला घालता लागेल याचा तुम्हाला अंदाज येईल. तर पहिली गोष्ट आहे ल्युसर्न, म्हणजे जो आपला लसूण घास जे आपण म्हणतो, घास, मेथी घास, तर याच्यामध्ये 18 ते 22% प्रथिन आहे. दुसरं बर्सिन, बर्सिनमध्ये 17 ते 20% प्रोटीन आहे. तिसरं म्हणजे चवळी, चवळीमध्ये 16 ते 18% प्रोटीन आहे. गवार, गवारीचा जर चारा चारला तर त्याच्यात 14 ते 16% प्रथिन आहे. ज्वारी, कडवळ आपण जे घालतो त्याच्यात 8 ते 10% प्रथिन आहे. आणि सर्वात जास्त प्रथिन हे दशरथ घास म्हणून जे चारा आहे याच्यामध्ये 24 ते 27% प्रथिन आहे. दुसरं एक सुपर नेपियर म्हणून आहे की ज्याच्याकडे समजा क्षेत्र कमी आहे, शेतीचं क्षेत्र, आणि त्याला नेपियर गवत करण्याशिवाय पर्याय नाही, तर याच्यामध्ये सुपर नेपियरमध्ये एक चांगली व्हरायटी आहे पोकचॉंग म्हणून, जी वळूमाता प्रक्षेत्र कोपरगाव आणि वळूमाता प्रक्षेत्र ताथवडे येथे जो सरकारी आपला गायांचा फार्म आहे तर तिथे याचे ते बीज मिळतं. ऊसासारखंच असतं, त्याच्या कांड्या आणून लावावं लागतात. तर हे पोकचॉंग म्हणून आहे, हे याच्यामध्ये जवळजवळ 14 ते 18% प्रोटीन आहे. मी कोपरगाव फार्मला प्रमुख असताना तिथे जवळजवळ मी 50-60 एकरवर हे याचं प्रमाण वाढवलं होतं. तिथे पण मिळेल तुम्हाला, किंवा ताथवडे फार्मला पण हे मिळू शकतं. आता हे हिरव्या चाऱ्याच्या बाबतीत झालं. दुसरी गोष्ट, प्रोटीन सप्लिमेंट म्हणून आपण काही भरड धान्य देऊ शकतो. भरड धान्यांमध्ये ज्वारी जी आहे, ज्वारीमध्ये 8 ते 10% प्रोटीन आहे. मका भरडामध्ये 9 ते 10% प्रथिन आहे. तूर चुनी, जे डाळीचे चुनी आपण देतो, याच्यामध्ये जवळजवळ 16-17% प्रथिन आहे. हा चांगला प्रोटीनचा सोर्स आहे. आणि दुसरं आपल्या घरामध्ये जे उपलब्ध होतं, आपण सगळेच जण दरवर्षी करतो, ते सोयाबीनमध्ये सुद्धा खूप चांगलं जवळजवळ 18-19% प्रोटीनचं पर्सेंटेज आहे. हे भरडून जरी आहारामध्ये दिलं तरी प्रोटीन सप्लिमेंट चांगल्यापैकी मिळू शकते. आता हा भाग झाला प्रथिन्याचा, आणि दुसरा भाग झाला ऊर्जेचा. तर ऊर्जा कुठून मिळेल? भरड धान्य हे जे आपण देतो, तूर चुनी, ज्वारी वगैरे, याच्यातनं बैलाला ऊर्जा मिळते. दुसरी गोष्ट कडब्यातून फायबरचं प्रमाण चांगलं असतं आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण चांगलं असतं, त्यामुळे याच्यातून ऊर्जा मिळते कडब्यातून. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे की काही मिनरल्स, जे क्षार ज्याला आपण म्हणतो, तर याच्यामध्ये झिंक, सेलेनियम आणि कॉपर हे 3 क्षार टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. झिंक, सेलेनियम आणि कॉपर, म्हणजे ज्याला म्हणतो आपण तांब. आणि जीवनसत्वांमध्ये व्हिटॅमिन अ, जीवनसत्व अ, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई, हे 2 जीवनसत्व टेस्टोस्टेरॉनच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. मग आता ह्याचा आहार सर्वसाधारणपणे बैलाला कसा द्यायचा? मला बरेच जण फोन करून विचारतात. जर आहार जर आपण व्यवस्थित मॅनेज केला, म्हणजे याच्यामध्ये कसं आहे, आता मी तुम्हाला चारा पिकं सांगितली, ह्याच्यामध्ये जे प्रथिनं जास्त असलेली चारा पिके तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या शेतात लावा. तो हिरवा चारा, त्यानंतर वाळलेला चारा म्हणजे जो शक्यतो कडबा द्या बैलांना. नंतर भरड धान्य,
म्हणजे जे तुम्ही तूर चुनी द्या, सोयाबीनचा भरडा द्या, ज्वारीचा भरडा द्या, मक्याचा भरडा द्या, उकडून बाजरी द्या, अशा पद्धतीचं धान्य जो एनर्जी सोर्स चांगला आहे. आणि त्याच्याबरोबर मिनरल मिक्सचर म्हणजे क्षार मिश्रण, ज्याच्यामध्ये आपण चर्चा केली झिंक, सेलेनियम आणि कॉपर याचं प्रमाण चांगलं आहे असं मिनरल मिक्सचर, आणि व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई भरपूर असलेलं व्हिटॅमिनचं मल्टीव्हिटॅमिन हे रेग्युलर तुमच्या बैलांना चालू ठेवा. टेस्टेस्टेरॉनची निर्मिती भरपूर होईल. कुठूनही वरून इंजेक्शन वगैरे हे असल्या गोष्टी करण्याची गरज पडणार नाही. तर सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्या. आणि याप्रमाणे जर आहार आपण ठेवला तर टेस्टेस्टेरॉनची निर्मिती ही खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते. दुसरी गोष्ट, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NDDB, ज्यांना रेडीमेडच खुराक पाहिजे, कारण बाजारामध्ये बरेच मार्केटिंग ब्रँड्स आहेत, तर हे याला उलटे पालटे पैसे घालवण्यापेक्षा आपला चांगला ब्रँड आहे NDDB, ज्याला अमूल म्हणतात. अमूलचा एक ब्रँड आहे नंदी म्हणून पशुखाद्य येतं ब्रीडिंगच्या बैलांसाठी. तर हे जर 250 ग्रॅम रोज दिलं तर याने टेस्टेस्टेरॉनची लेवल बैलाची खूप चांगली मेंटेन होते. जर ज्याला रेडीमेड पाहिजे त्यांनी हे नंदी म्हणून जे पशुखाद्य आहे हे वापरू शकता. नंतर या पद्धतीने जर तुम्ही आहार मॅनेज केला तर टेस्टेस्टेरॉन लेवलला काहीच अडचणी येणार नाही तुम्हाला. नंतर आपल्या देशामध्ये आयुर्वेद हे फार एक महत्वाचं शास्त्र आहे, आणि आयुर्वेदामध्ये जे वनस्पती वापरली जातात, औषधी वापरली जातात, हे वनस्पतीपासून बांधतात. बैल हा मुळात रवंथ करणारा प्राणी आहे. बैल ह्याचा आहार जो आहे वनस्पतीचा आहे. त्यामुळे ही जर काही वनस्पती जर आपण वापरली तर आपल्याला टेस्टेस्टेरॉन लेवल बूस्ट करण्यासाठी खूप मदत होईल. तर मी काही तुम्हाला वनस्पती सांगतो. पहिली याच्यामध्ये आहे अश्वगंधा, दुसरी आहे गोक्षुरा, तिसरी आहे सफेद मुसळी, चौथी आहे कवच बीज, नंतर येतं शिलाजीत, नंतर येतं शतावरी, नंतर मेथीचे दाणे, आणि नंतर येतं आलं किंवा सुंठ. हे सर्व तुम्हाला तुमच्या इथे पण उपलब्ध होतात. जे उपलब्ध होणार नाही, आयुर्वेदिक वनस्पती किंवा औषधं विकणारे भरपूर स्टोअर्स आहेत. याच्यामध्ये क्रूड फॉर्ममध्ये पण मिळतील. मंचरला पण आहे, बऱ्याच ठिकाणी आहेत की जे आयुर्वेदिक वनस्पती किंवा हे मुळ्या बिळ्या विकतात. ह्या जर तुम्ही खरेदी करून आणल्या आणि हे जर 50-100 ग्रॅम मध्ये घेतले आणि हे जर व्यवस्थित कुटून तुम्ही जर चिमूटभर मधातून किंवा गुळातून हे जर रेग्युलर तुमच्या बैलाला दिले तर बैलाचे टेस्टेस्टेरॉन लेवल अतिशय चांगली मेंटेन होईल. आणि टेस्टेस्टेरॉनच्या कमतरतेमुळं बैलाची कार्यक्षमता कमी झाली, हा जो प्रॉब्लेम आहे हा तुमचा नैसर्गिकरित्या निघून जाईल. मी हे जे व्हिडिओ तुम्हाला करतोय हे तुम्ही स्टिरॉइड्सचा वापर करून आपल्या मौल्यवान बैलाचं नुकसान करू नये म्हणून देत आहे. मी कधीही तुम्हाला स्टिरॉइड्सच्या वापरासाठी प्रमोट करत नाही. तुम्ही उलट जे तुम्हाला स्टिरॉइड्स आवश्यक आहे पळण्यासाठी हे नैसर्गिक बैलाच्या शरीरामध्ये तयार करू शकता. आणि हे तयार करण्यासाठी काय करता येईल, त्याच्या आहारातून, चाऱ्यातून, त्याच्या मॅनेजमेंटमधून, याविषयी तुम्हाला नेहमी मी मार्गदर्शन करत असतो. तुम्हाला काहीही अडचण आली तर तुम्ही मला माझा मोबाईल नंबर 9960-922-405 9960-922-405 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपलं शंका निरसन करू शकता. आपल्या प्रयोगशाळेमध्ये बैलाला पाळण्यासाठी जे घटक आवश्यक आहे त्या सर्वांची तपासणी करण्याची सोय उपलब्ध आहे. तुम्हाला जर काय अगदी अडचण असेल, तुम्ही ब्लड सॅम्पल पाठवला तर सगळे घटक चेक करून जे काय कमी आहेत का जास्त आहेत त्या दृष्टीने तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन इथून केलं जातं. तर अशा चांगल्या गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या. उगीच याचं त्याचं ऐकून काही
वेगळ्या ज्या आवश्यक नाही त्या गोष्टी करू नका, अशी माझी सर्वांना विनंती आहे. पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण या अजून काही गोष्टी नैसर्गिकरित्या बैलाची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याविषयी चर्चा करत राहू. माझ्या 40 वर्षाच्या अनुभवामध्ये आणि अभ्यासामधून ज्या काही गोष्टी मला योग्य वाटल्या हे मी तुमच्याशी शेअर करत असतो. हे तुम्ही तुमचे मित्र मंडळी, तुमच्या गावातले व्हॉट्सअप चॅनेल याच्यावर जरूर शेअर करत चला, की जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. आणि माझा जो यूट्यूब चॅनेल आहे हा आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, जो मी नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकत राहील माहितीचे, ह्याचे अपडेट तुम्हाला ताबडतोब मिळत राहील आणि मग तुम्हाला त्यातनं मार्गदर्शन होत राहील. तर सर्वांना विनंती आहे की माझा यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. आज शिवजयंती आहे, सोन्याचा दिवस आहे. सर्वांना आज शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुन्हा आपण भेटत राहू. धन्यवाद.